Hello Mitro, welcome in the beautiful world of Deepstambha point of chemistry. This class is conducted by the director, myself, Dr. Nitin Sakre and my best partner, Professor G.K. Patil sir. पहा मित्र, लॅन्थॅनॉइडचा धमाका पाहिल्यानंतर आज लेक्चरमध्ये तुमच्या पुढे एक नवीन आर्टिकल घेऊन आलेलो आहे, दॅट इज द ॲक्टिनाइड्स. पहा मस्तपैकी ॲक्टिनाइड्स. अरे बाबा, जसं लॅन्थॅनॉइड्स हे 14 एलिमेंटची सिरीज होती, तसंच ॲक्टिनाइड्स मध्ये पण टोटल एलिमेंट किती आहेत बाबा? 14 असेल. टोटल एलिमेंट किती आहेत? 14 एलिमेंट्स. The actinide, it is the series of 14 element in which last electron, differentiating electron, additional electron enters into the 5 orbital of pre-penultimate cell or anti-penultimate cell. ओके बाबा, ॲक्टिनाइड पण काय? इट इज द सिरीज ऑफ 14 एलिमेंट इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द 5 ऑर्बिटल ऑफ प्री-पेनल्टिमेट सेल. सच सिरीज इज कॉल्ड द ॲक्टिनाइड्स. या सिरीजलाच काय म्हणायचं? ॲक्टिनाइड. पहा बरोबर, शेवटचं इलेक्ट्रॉन कुठं घुसायला बाबा? 5 ऑर्बिटल मध्ये. कुणाच्या? प्री-पेनल्टिमेट सेल. त्यालाच तुम्ही अँटी पेनल्टिमेट सेल पण म्हणू शकता. पहा, म्हणजे इट इज द सिरीज ऑफ 14 एलिमेंट इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द 5 ऑर्बिटल ऑफ प्री-पेनल्टिमेट सेल और एंटी-पेनल्टिमेट सेल. सच सिरीज इज कॉल्ड द ॲक्टिनाइड्स. पहा, आता ह्या ॲक्टिनाइड सिरीजलाच आपण दुसरं नाव बघायचं. 5 मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन चाललाय म्हणून ह्याला आपण 5 सिरीज पण म्हणू शकतो. बघूया बाबा, ॲक्टिनाइड्स दे आर आल्सो कॉल्ड द 5 सिरीज. Actinide is also called the actinones. बोलले बाबा, ॲक्टिनाइडलाच काय म्हणायचंय? 5 सिरीज म्हणायचंय. या सिरीजला अजून तू दुसरं कोणत्या नावाने बोलू शकतोस? ॲक्टिनोन्स म्हणून पण बोलू शकतोस. बघ बाबा, लक्षात असू दे. बाकी तुला सिरीजच्या बाबतीत तर सगळं माहिती आहे. जबरदस्त ट्रिक सांगितलेली होती. कोणती? आया था पगला जब कैसे जब उसका नाम पुकारा, तब कैसे नहीं, आसमान चमका, बिजली कड़की. इस फिल्म में नो लड़की. इथं ट्रिक सगळ्याला माहिती आहे. बरोबर, टॉपिक सुरू करायच्या अगोदर बोललो होतो. कसं? आया था पगला जबला काहीच नाही. जब उसका नाम पुकारा, तो तबला पण काहीच नाही. आसमान चमका, बिजली कड़की, इस फिल्म में नो लड़की. ही ट्रिक सगळ्यांच्या दिमागात बसलेली आहे, सगळ्यांच्या मनामध्ये बसलेली आहे. करून तुम्ही ह्याला परफेक्ट केलेलं आहे. ओके. बघ बाबा, आता टोटल एलिमेंट काउंट कर बरं. किती होईल? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता मी तर काय म्हटले की ह्या सिरीज मध्ये टोटल एलिमेंट किती आहेत? 14. आणि काउंट केले ते येईल किती? 15. बरोबर. हा जो असतो हा काही ॲक्टिनाइड नाही, फक्त त्या सिरीजचा हा प्रोटोटाइप आहे. त्याच्यामुळे करून मी ह्याला या ठिकाणी घेतलाय. अदरवाइज दिस सिरीज स्टार्ट फ्रॉम द थोरियम अँड एंड्स विथ द लॅव्हल्सियम. ओके. हा प्रोटोटाइप म्हणून फक्त घेतलाय. खरोखर सिरीज कुठून स्टार्ट होती? थोरियम पासून आणि संपत्ती कुठं? लॅव्हल्सियमला. ओके. हे सगळं तुम्हाला ॲटॉमिक नंबर तर सगळ्याचाच माहिती आहे. पण ह्याचा किती असतं सांगा ना? 89, ह्याचा 90, 91, 92, 93, 94. दिसते ना बरोबर छान. त्याचा 98 असेल, त्याचा 100, ह्याचा 101, 102, 103. बघ रे बाबा, लक्ष. आता मला काय म्हणायचंय की सिरीज स्टार्ट होती कुठून? इथून स्टार्ट होती, इथून थोरियम. आणि एंड्स कुठं होती बेटा? लॅव्हल्सियमला. त्याचा ॲटॉमिक नंबर किती? 103.
थोरियमचा 90 से लेकर 103 तक चलते हैं। तुम्हाला माहिती आहे रुदरफोर्डियम नावाचा एक एलिमेंट्स असते, त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे 104. म्हणजे कधी पण मला सांगताना तुला सांगावं लागेल बाबा की ऍक्टिनाइट कोणापासून स्टार्ट झाली, थोरियम पासून, एन कुठं झाली लॅव्हरेन्सियमला, कुणाच्या मध्ये इकडे ऍक्टिनियम आणि नंतर 104 वाला रुदरफोर्डियम. बघ रे बाबा या दोघांच्या मध्ये म्हणजे ऍक्टिनियम आणि रुदरफोर्डियम यामध्ये जे काही 14 एलिमेंट्स आहेत, ऍक्टिनियम रुदरफोर्डियम यामध्ये जे काही 14 एलिमेंटची सिरीज आहे, ह्या सिरीजला म्हणायचं आहे काय ऍक्टिनाइट, ऑल्सो कॉल्ड ऍक्टिनोन्स, ऑल्सो कॉल्ड हायर सिरीज. बघ रे बाबा ह्याच्यामध्ये ऍक्टिनाइट मध्ये नेमकं शेवटचं इलेक्ट्रॉन कुठं बसायलाय 5 ऑर्बिटल ऑफ प्री पेनल्टिमेट सेल. हे इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला माहिती पाहिजे. बघ आता मला काय म्हणायचं, हा बघ बेटा फोकस करी, हा एलिमेंट तुला दिसतंय कोणता युरेनियम. परंतु त्यानंतर जे बी काही एलिमेंट्स आहेत का, the elements having atomic number more than uranium, that is more than 92, such elements are called the trans uranic elements. बघ ट्रान्स युरेनिक एलिमेंट म्हटलं की तुला काय दिसला पाहिजे, मास्टर मला युरेनियम दिसायला रे बाबा, त्याचा ॲटॉमिक नंबर 92 होता. बघ त्याच्यापेक्षा जास्त ॲटॉमिक नंबर असणारे एलिमेंट्स पहा, म्हणजे ए सगळे काय झाले ट्रान्स युरेनिक एलिमेंट्स. पक्का बघ आता मला काय म्हणायचं बरोबर. हे ऍक्टिनाइट मध्ये जेवढे काही एलिमेंट्स असतात ना बरोबर सगळे कसे असतात रेडिओ ऍक्टिव्ह. एक्टिनाइट में जितने भी सारे एलिमेंट होते हैं बच्चों वो कैसे होते हैं रेडियो एक्टिव होते हैं. बघ बेटा मी काय म्हणाले एक्टिनाइट हा सीरीज ऑफ 14 एलिमेंट्स, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द 5 ऑर्बिटल ऑफ प्री पेनल्टिमेट से दैट इज एंटी पेनल्टिमेट से. बरोबर. हा दुसरे नाव काय 5 सीरीज ऑल्सो कॉल्ड द एक्टिनोन्स. बघ रे बाबा कुठून चालू होती थोरियम, कुठं संपत्ती लॅव्हरेन्सियमला, कुणाच्या मध्ये तर बरोबर ऍक्टिनियम आणि रुदरफोर्डियमच्या मध्ये असणारे सिरीज ऍक्टिनाइट्स. त्यानंतर डॉक्टर साखरे बोलला होता सगळे एलिमेंट्स कसे आहेत बरोबर यातले रेडिओ ऍक्टिव्ह आहेत रे बाबा. सगळेचे सगळे कसे आहेत बेटा रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. ओके तो ये बात आपको पता होना चाहिए. काय काय रे बेटा तुला परत ट्रिक्स ऐकायची का? बरं ठीक. बघ आया था पगला जब कुछ भी नहीं उसका नाम पुकारा तब कुछ भी नहीं आसमान चमका बिजली कड़की इस फिल्म में नो लड़ी. एकदा नाव सांग, सगळ्यांचे नाव घेतो बरोबर. इकडे बघा थोरियम, टायटॅनियम, युरेनियम, नेप्ट्यूनियम, प्लुटोनियम, अमेरिकियम, क्युरियम, बर्केलियम, कॅलिफोर्नियम, आइन्स्टाइनियम, फर्मियम, मेंडेलियम, नोबेलियम, लॅव्हरेन्सियम. इथे रुदरफोर्डियम. पाटील सरची बारी डी ब्लॉकची. ओके बघ बेटा हे तुला इंट्रोडक्टरी पार्ट. आता तुला पोझिशन याची सांगायची. पोझिशन बघ बेटा बरोबर. तुम्हाला डी ब्लॉक मध्ये 4 सिरीज होते 3D 4D 5D 6D 7. ओके पहा बेटा. हा मग आता त्यामध्ये मी काय करतो सगळ्यात खालची सिरीज घेतो. त्याच्यामध्ये मी वरची घ्या ना सर ठीक आहे, वरची घ्या ना सर ठीक आहे. डी ब्लॉक झालाय त्याच्यावरची घ्या ना सर ठीक आहे. डी ब्लॉक इथं 3D सिरीज 4D इथे 5D आणि इथं 6D सिरीज. ओके हे डी ब्लॉक्स सगळ्याला माहिती आहे.
स्कूटीवरची गाडी म्हणते फेकून तांब्याच्या वगैरे सगळे ड्रेस बघितले. लॅन्थनाइटचे तर पुरो हा जो होता हा कितवा ग्रुप होता? थर्ड वाला. किती होता? थर्ड. आणि पुरो हा पिरियड कितवा आहे बाबू? 7th पिरियड. पिरियड कितवा आहे हा? 7th पिरियड. हा 6, हा 8, हा 4. ओके, हे सगळं आपल्याला माहिती आहे. मला फक्त सांगायचं आहे काय बघ, इथं काय होतं? ऍक्टिनियम. आणि त्याच्या पुढे गेलं असतं तुला काय दिसलं? रुदरफोर्डियम. त्याचा ॲटॉमिक नंबर किती होता? हा 89. आणि ह्याचा किती होता? 104. 104. आताच आपण माहिती. पुढे इथून खाली बघ, इथून इथं लॅन्थॅनम होतं, इथं हाफनियम होतं. ओके, त्याचा 57 होता, त्याचा 72 होता. इथून खाली येऊन एक लॅन्थॅनाइट सिरीज होती. आता मला काय म्हणायचं? इथून खाली येऊन एक अशी तयार झालेली 14 एलिमेंटची सिरीज, दॅट इज द लॅन्थॅनाइट, जे आपण पाहिलेले आहे. ओके, इथं नाही डिस्कस करायचं. आता बघ, इथून खाली ये आणि एकदम ह्या पिरियोडिक टेबलच्या बॉटमला बघ, कहां से नीचे आएगा? एक्टिनियम से नीचे आया और किधर गया? एट द बॉटम ऑफ पिरियोडिक टेबल गया. बघ बाबा, इथं तुला हे दिसतंय बघ. हां, आया था पगला. जबला काय? उसका नाम पुकारा. तब पगला पण काय? आसमान चमका, बिजली कड़की, इस फिल्म में नो लड़की. ओके, हे म्हणजे पूर्ण नेमका ऍक्टिनाइट कुठं आहे बाबा? बघ, त्याचा ॲटॉमिक नंबर किती होता? 90. त्याचा किती होता? 103 आलता. त्यानंतर हा रुदरफोर्डियम. म्हणजे पोझिशन सांगताना काय सांगावं लागेल तुला? पोजीशन सांगताना किसके बीच में है दोनों? एक्टिनियम और रुदरफोर्डियम के बीचों में. किसके बीच में? एक्टिनियम और रुदरफोर्डियम के बीच में. म्हणजे एक्टिनाइट्स आर प्लेस इन बिटवीन एक्टिनियम एंड रुदरफोर्डियम. ओके, स्टार्ट फ्रॉम थोरियम, ends with levalloisium. But they are present between actinium and ruderfordium. This point you must be know your firstly. Clear? बघ बाबा, आता मला पुढे काय म्हणायचं? पोझिशन सांगताना कुणाच्या मध्ये? इकडं ऍक्टिनियम, इकडं रुदरफोर्डियम. दोघांच्या मध्ये खाली बॉटमला असणारी सिरीज, दोघांच्या मध्ये खाली बॉटमला असणारी सिरीज ऍक्टिनियम. म्हणजे पोझिशन कुठं? दे आर प्लेस इन बिटवीन ऍक्टिनियम अँड रुदरफोर्डियम. क्लिअर? त्यानंतर मला काय म्हणायचं ते बघ मित्र. आता असं पिरियोडिक टेबल मध्ये बघायला गेल्यावर कुठं दिसली? असं खाली आलो. कसं बरं? असं खाली आलो, बॉटमला गेलो आणि मग मला ती दिसली. खाली आलो, बॉटमला गेलो, मग मला ती दिसली काय? ऍक्टिनाइटची सिरीज. बघ कसं? प्लेस इन बिटवीन ऍक्टिनियम अँड रुदरफोर्डियम. इन पिरियोडिक टेबल इट इज प्रेझेंट ॲट द बॉटम ऑफ पिरियोडिक टेबल. ओके, आता त्यानंतर मला काय म्हणायचं? ऍक्च्युअली कुठं रे बाबा? सर इथंच हो. आणि पुढे तर रुदरफोर्डियम आहे, ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे इथंच हो. सर इथं ऍक्टिनियम, पुढे तर रुदरफोर्डियम म्हणजे कुठं? इथंच हो. हे काय? 7th वाला पीरियड है, 3rd वाला ग्रुप है वगैरे बाबा. ऍक्च्युअल पोझिशन कशी? 7th वाला पीरियड है, 3rd वाला ग्रुप है. ऍक्च्युअल पोझिशन काय? 7th वाला पीरियड है, 3rd वाला ग्रुप. Actual position of actinides is in 7th period and 3rd group. 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 बघ, पोझिशन सांगता तुला एवढेच तर पॉईंट सांगायचे. Place between actinium and ruderfordium. In periodic table they are at a bottom. Actual position is 3rd group and 7th period. कसं? 3rd group 7th period. कसं? 3rd group 7th period. बघ बाबा, हे झाली पोझिशन. बघ, इंट्रोडक्टरी सगळेचे सगळे रेडिओ ऍक्टिव्ह करू. हे हां, मग युरेनियमच्या नंतरच्या ट्रान्स युरेनियम. ओके, कुठून कुठपर्यंत चालू? थोरियमला चालू होती, लॅव्हरेन्सियमला संपली. ऍक्टिनियम कसा आहे? फक्त प्रोटोटाइप मानाचा, पण नाही कामाचा. पाहू ऍक्टिनियम. ओके, त्यानंतर ही पोझिशन. आता पाहायचं करू
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. एकदम सोपं आहे सांगतोय, जबरदस्त सांगतोय, लक्ष घ्या पहा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बरोबर, डायरेक्ट आपण एकदम इकडे पण बेटा, इकडे एलिमेंट घेतो, लगेच इकडे पुढे काय करू आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जे ऍक्च्युअल आहे आपण तेच पाहणार आहे. ओके, बघ बेटा. हा, इकडे जेवढे बसतात तेवढे घेऊ, बाकीचे आपण बोला. हा नाही कामाचा, पण है मानाचा म्हणल्यासारखं बरोबर. ओके, नहीं किस काम का फिर भी है मान का. ओके, तो मग त्याला पाहिलं तरी ऍक्च्युअली 89. ठीक है. हाँ, आया था पगला, सोडियम प्रोटेक्टेड है. जब बाजूला करतो, उसका नाम पुकारा, तब बाजूला करतो, आसमान चमका. ओके, ते झाले बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8. आता किती घ्यावे लागतील? 7 बघा. एक कॉलम आपलं एकदम सोपं, दुसरा रस नाही, सगळं कॉलेज नाही, टेन्शन द्यायचं सुरू का. परफेक्टच बरोबर होय, शब्द आहे आपला. हा, आसमान चमका. बोल कसं? बिजली कड़की इज फिल में नो लगी. बरोबर, हे एलिमेंट कुठचे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बाळावर इथं बघतो. तुला काय प्रॉब्लेम? सगळे एलिमेंट दिसायलेत का? हां, चल बोल कसं? आया था पगला, उसका नाम पुकार, आसमान चमका, बिजली कड़की, इस फिल्म में नो लड़की. बघ बेटा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन परफेक्ट झालं सगळं. तिथे काय पार्ट नाही, फक्त प्रोटोटाइप म्हणून गेलो होतो. ओके, कॉन्फिडंट? यस. चल ॲटॉमिक नंबर सांग. सगळ्याला येतंय, बघूनच दिसते. एक इकडं वाढवायला फक्त मस्त 96, फक्त एक इकडं वाढवायला 97, 98, 99, 100, 101, 102, 103. ओके, हे पण सोपं सर. 89 पासून सुरू केले, शेवटच्याला किती आला? 103, 103. बघा, साधी गोष्ट. प्रत्येकासाठी असं थोडासा असा बॉक्स करतो, म्हणजे बरं वाटतं. हा त्याचा, हा प्रोटॅक्टेनियमचा, हा युरॅनियमचा, हा नेप्च्युनियमचा, हा प्लुटोनियमचा, आणि हा अमेरिकियमचा, तर हा युरियमचा. बर्केनियमचा, कॅलिफोर्नियमचा, आइन्स्टाइनियमचा, फर्मियमचा, हा मेंडेलिव्हियमचा, हा नोबेलियमचा, हा आणि लॅरेन्सियमचा, हा. ओके, इकडे बघा. जब जब भी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन की बात आती है तो हम उसको कंप्रेस करने के लिए, शॉर्ट करने के लिए भाई कोई करीब वाला इनर्ट गॅस एलिमेंट लेते हैं. बरोबर, ह्याच्या जवळ 89 पासून सुरू होते, म्हणजे जवळचा इनर्ट गॅस एलिमेंट कोणता? रेडॉन. घेतो आपल्याला रेडॉन घ्यायला, म्हणजे बरोबर प्रत्येकाला रेडॉन घ्यावाच लागेल. बघले बघा, पुढे फक्त शेवटचं इलेक्ट्रॉन कुठं जाते? साहेब. कुणाच्या? प्री पेनल्टिमेट सेल किंवा अँटी पेनल्टिमेट सेलच्या. मग बघ बेटा, म्हणजे याचा अर्थ पुढे 2 सेल आहेत. मग बघ बेटा, हा काय झाल्यानंतर काय? 67 इयर्स. ही जनरल फ्रेम आहे. बरोबर, रेडॉन ए 5 मध्ये घालायचा इलेक्ट्रॉन 67 इयर्स. रेडॉन ए
5 मध्ये घालायचं आहे लास्ट इलेक्ट्रॉन. पुढे 6d7s. तर बरोबर रेडॉन घे. 5 मध्ये इलेक्ट्रॉन जाणार आहे. पुढे काय 6d7s. रेडॉन घे. 5 मध्ये शेवटचा जाणार आहे. पुढे 6d7s. कोई रेडॉन. ए 5 ए 6d. हेलो 7s. ए रेडॉन. ए 5 ए 6d. अरे 7s. रेडॉन 5 बच्चा 6d 7s. चला तुम्हाला पण माझे गुरु सोबत हे करा. रेडॉन 5 6d 7s. रेडॉन 5 6d 7s. रेडॉन 5 6d 7s. रेडॉन 5 6d 7s. अरे रेडॉन 5 6d 7s. बाबू काय खूप वयस्कर टीचर आहे का असं कसं. अरे आराम घ्या. पुढे काय लेवाल 5 पुढे काय 6d पुन्हा काय 7s. कसं करशील. रेडॉन मॉडर्न टीचर 5 6d 7s. ओके पहा बरोबर एकदम असं सोपं आहे. किती सोपं आहे रे बाळा. रेडॉन 5 6d 7s. ठीक आहे खबर वाटायला सोपं वाटायला. आता बघ बाबा मी सांगतोय तेवढं ऐकायला. कुणाची बी यश असो रे. काय अरे कुणाची बी यश असो रे. त्याच्या यश मध्ये याची कॅपॅसिटी कितीची 2 इलेक्ट्रॉनची एस ऑर्बिटलची. किती टाकशील 2 टाकून टाक. दोन आले 2 टाकले. Put 2 इलेक्ट्रॉन. 2 किती मस्त आहे बरोबर एकदम सोपं. यस मध्ये तर काय नाही 2 इलेक्ट्रॉन विषय द्या समजून जबरदस्त लय भारी बघा. आता इकडं बघ मला काय म्हणायचं. रेडॉनचा ॲटॉमिक नंबर किती असते बरोबर 86 उभे लिहिलं लक्ष दे फक्त. तुला यावं म्हणून किती असते 86. किती बाबा 86. किती रे 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 86. 86. सो डी मध्ये किती टाकायचे. कशात टाकायचे दादा डी मध्ये किती टाकायचे. तर बेटा मी सरळ तुला म्हणतो इकडं बघ. ओके बघ सगळ्याच्या खालच्या डीत 1. बाबू सगळ्यात खालचा कोण आहे लॅव्हलेन्सियम. त्याच्या डीत 1. लॅव्हलेन्सियमच्या डी मध्ये 1. बरोबर सगळ्यात भारी एलिमेंट बांधा. मी सीएम झालो तर सीएम चीफ मिनिस्टर सीएम. बरोबर सीएमच्या डी मध्ये पण 1 असं मस्त. सगळ्यात खालच्याच्या डी मध्ये 1. सीएमच्या डी मध्ये 1. खालच्याच्या डी मध्ये 1. सीएमच्या डी मध्ये 1. तो महत्वाचा आहे सीएम चीफ मिनिस्टर. होय सीएम शब्द बरोबर त्याच्या डी मध्ये 1. हो बाबा ते बरोबर पहिले जे 5 आहेत ना 5 त्याच्या डी मध्ये 1 टाकायचं. सगळ्यात खालच्याच्या डी आहेत सीएमच्या डी 1. पहिल्या 5च्या डी 1. बघले बाबा पहिले 5 कोणते 1 2 3 4 5. म्हणजे नेपच्यूनियम पर्यंत त्याच्या डी मध्ये 1 1 1 1 1 1 2 3 4 5. पण थोडासा बदल करायचा. त्यातला जो दुसरा एलिमेंट आहे ना बरोबर त्याच्या डीत 1 नसून किती टाकायचे 2. बघ आता मी काय म्हणतोय ते पहिल्या 5च्या डीत 1 टाका. कसं बेटा पहिल्या 5 एलिमेंटच्या डी ऑर्बिटल मध्ये 1 टाका. एक्सेप्ट दुसऱ्याच्या डीत 2. शब्द बघ शब्द ऐक. मी काय बोलतोय ते
पहिल्या 5 एलिमेंटच्या डी मध्ये 1 इलेक्ट्रॉन टाका, पण दुसऱ्याच्या डी मध्ये 2 टाका. पहिल्या 5 एलिमेंटच्या डी ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन टाका. माझा शब्द काय तुम्ही परत ऐकला पाहिजे, म्हणून मी बोलतोय. पहिल्या 5 एलिमेंटच्या डी मध्ये 1 इलेक्ट्रॉन टाका, पण त्यातला जो दुसरा असेल त्याच्या डी मध्ये 2 टाका. पहिले 5 1 टाकत गेलो, त्यातला हा दुसरा भेटला, त्यामध्ये 2 टाकले. क्लिअर. त्यानंतर मला काय म्हणायचं तिकडं सीएमच्या डीने टाक, सगळ्यात खालच्या डी टाक. ओके, ही डी इलेक्ट्रॉनची फिलिंग संपली. आता राहिलेलं काय करू सर इथं काहीच नाही बोलला. 0 कर 0 0 0 0 0 0 0. जिथं टाकायला सांगितलं नाही तिथं काय करशील 0 0. किती सोपं मस्तपैकी सांगितलंय. आता तुला बघ किती किती मस्तपैकी तू बोलशील. पहिल्या 5 एलिमेंटच्या डी मध्ये 1 टाका, पण त्यातला जो दुसरा असेल त्याच्या डी मध्ये 2. सीएमच्या डी ऑर्बिटल मध्ये 1 टाका, सगळ्यात खालचा लेवल सीएम त्याच्या डी मध्ये 1. आता एफ कसे भरायचे, जिथं कमी ना ते एफ मध्ये जाणार. ओके, म्हणजे राहिले शेवटचा त्यात धरूनच कुठे गेला आहे बघा. 86 2 88 1 89 सगळं संपलं. 89च होते ना याच्याकडे बघ. 86 2 88 1 89 सगळी म्हणजे फिलअप झाले. त्याच्या एफ मध्ये किती 0, म्हणून तो काही एफ ऑर्बिटलचा नाही. ओके असं. आता इकडे बघा तिथं 90 86 2 88 आणि 2 90 90 झालं. म्हणजे पूर्ण ह्याच्या एफ मध्ये पण किती 0. तो एफ ब्लॉक एलिमेंट आहे दुर्दैवाची गोष्ट, त्याच्या एफ मध्ये किती 0. आता बघ तिथे 91 86 2 88 1 89 89 2 91. आता इथं काय 92 आहे. 86 2 88 89 किती 92 3. 86 2 88 89 किती 4 93. बघा ते 94 आणायचे आपल्याला. 86 2 88 88 किती 94 करू. 88 6 94. बघ 86 2 88 किती 95 88 6 95. 86 2 88 89 आणि किती 96 89 7 96. मोठी साधी बेरीज आहे हा. 86 2 88 आणि किती 97 हा. 86 2 88 90 91 92 93 94 95 96 एवढं सोपं. 86 2 88 किती 98 10. 86 2 88 किती 99 11. 86 2 88 किती 100 12. 86 2 88 किती 100 13. ओके. 86 2 88 किती 102 14. 86 2 88 89 किती 103 89 14 103. छान. किती सोपं किती सोपं किती सोपं एकदम सोपं. प्रॅक्टिस करायलाच पाहिजे. मोठं बनायचंय, मेहनत घ्यायलाच पाहिजे. पहा पूर्व लक्ष द्या. ओके. अभ्यास आता इथून पुढचे सगळे लेक्चर्स तुमचे रेग्युलरली असतील. त्यानंतर पहा पूर्व एकदा अल्कोहोल फिनॉल इतर किंवा बायोमॉलिक्यूल नेक्स्ट टॉपिक मी सुरू करणार आहे तुमच्यासाठीचा. पहा ह्याची प्रॅक्टिस मात्र भरपूर करा. स्क्रीनशॉट घ्या, सोबत पहा पूर्व रनिंग नोट्स हे करत चला. आणि तुमच्या डिफिकल्टीसाठी मित्र कधी व्हॉट्सअप कॉल तुम्ही करू शकता. जर का तुम्हाला फोन न क्लिअर व्हायना तर तुम्ही व्हिडिओ कॉल करा आणि त्याच्याद्वारे तुमच्या अडचणी समजून घ्या. व्हिडिओ कॉलिंगचा टायमिंग असेल बेटा पहा तुमच्यासाठी आज दुपारी 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आम्ही टायमिंग देतोय. पहा कॉल करा, विचारा. पूर्व अभ्यासाच्या बाबतीत कमी पडलेलं अजिबात चालणार नाही. ओके. आलेली अडचण आहे लॉकडाऊनची, आपण त्याच्यावर नक्की मात करू. लवकरच मार्ग पण निघेल. पहा पूर्व लक्ष द्या. पण अभ्यासाच्या बाबतीत कमी पडणं हे विद्यार्थ्याचं कधीच शोभत नाही. आपलं ते कर्तव्यच असतं मुळात. त्याच्यावर अभ्यास मात्र रेग्युलर करा.
Thus, we have finished this lecture. Bye.